नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला EVS या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यातील आपल्याला आज पहिला टॉपिक पाहायचा आहे। पहिला टॉपिक पाहताना आपल्याला नैसर्गिक जग आणि नैसर्गिक जग या भागामध्ये आपली पृथ्वी कशा पद्धतीची आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आपण कुठे राहतो, त्याच्यामध्ये पृथ्वी तलावावर पाणी किती आहे, जमीन किती, जमिनीचा भाग किती आहे, जमिनीच्या भागावर कशा काय पद्धतीच्या आपल्याला पर्वत, डोंगर, जमीन, झाडे याबद्दलची माहिती पाहिजे। परत पाण्याचा जो भाग आहे त्याच्याबद्दल आपल्याला तलाव, महासागर याबद्दल माहिती पाहिजे आहे। आपण पृथ्वीवरच का राहतो, मनुष्य जो आहे तो पृथ्वीवरच का राहतो याबद्दल सुद्धा आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये माहिती पाहिजे आहे। या पृथ्वीवर जे काही खंड आहेत त्या खंडांबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे। कोणता देश कोणत्या खंडामध्ये आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये माहिती पाहिजे आहे। तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। नैसर्गिक जग आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पृथ्वी या ग्रहाचा अभ्यास करायचा आहे। तर सुरुवातीला आपल्याला पृथ्वी म्हणजे काय, व्हॉट इज द अर्थ, हे आपल्याला सुरुवातीला समजून घ्यावं लागेल। बघा, पृथ्वी म्हणजे काय, तर सरळ आपल्याला सोप्या भाषेमध्ये आपण कोठे राहतो याचं उत्तर, आपण मनुष्य हा पृथ्वीवर राहतो। पृथ्वी हा आपल्या घरासारखा गृह आहे, कारण जसं आपण आपल्या घरात राहतो तसंच सर्व माणसे, प्राणी, पक्षी, झाडं, कीटक या पृथ्वीवर राहतात। म्हणजे आपण आपल्या घरासारखं हा पृथ्वी हा ग्रह आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। पृथ्वी आपल्या घराचा ग्रह आहे, होम प्लॅनेट। जीवन असलेला हा एकमेव ज्ञात ग्रह आहे। पृथ्वी सोडून बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही ग्रहावर सजीव आपल्याला अजून तरी आढळून आलेले नाहीत। त्याच्यामुळे जीवन असलेला आणि त्याच्यावर जीवसृष्टी असलेला एकमेव ज्ञात ग्रह म्हणजे पृथ्वी। पृथ्वीवर आपल्याला माणसे, प्राणी, वनस्पती आणि लाखो इतर कीटक, मुंग्या, काही समुद्रामध्ये आणखी जलजीव असतील, असं भरपूर प्रकारचे वेगवेगळे आपल्याला जीव याच्यावर पृथ्वीवर आढळून येतात। आता हा पृथ्वीबद्दल आपण थोडी बेसिक माहिती पाहत आहोत। हा पृथ्वी जो ग्रह आहे तो सूर्यापासून तिसरा ग्रह आहे। पृथ्वी हा सूर्यापासून तिसरा ग्रह आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला मनुष्य वस्ती दिसून येते। फक्त आपल्याला हे दुसऱ्या स्टेटमेंटनुसार आपल्याला असं वाटतं की फक्त इतर ग्रहावर सजीव का नाहीत, फक्त पृथ्वीवरच सजीव का आहेत, तर पृथ्वी सर्व ग्रह सूर्याच्या भोवती फिरत असतात आणि त्याच्यामध्ये पृथ्वी हा तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे, बरोबर। बुध हा एकदम सूर्याच्या जवळून त्याला फेरा मारतो। त्याच्यामुळं जे ग्रह एकदम सूर्याच्या जवळून त्याला प्रदक्षिणा पूर्ण करतात तिथं नक्कीच तापमान जास्त असलेलं आपल्याला आढळून येतं आणि जे ग्रह सूर्यापासून एकदम लांब आहेत, युरेनस, नेपच्यून वगैरे, तिथं एकदम थंड वातावरण असल्यामुळं तिथं सुद्धा सजीव जगू शकत नाहीत। सजीवांना, मनुष्य असेल, कीटक, प्राणी, अशा सगळ्या सजीवांना एक जगण्यासारखं वातावरण आपल्याला पृथ्वीवर आढळून येतं, पृथ्वी या ग्रहावर आढळून येतं। म्हणजे त्याला जेवढं लागतं तेवढी उष्णता तिथं आहे, त्याला लागतं तेवढी थंडी तिथं आहे। त्याच्यामुळं आपल्याला हे जे काही सजीव आहेत हे पृथ्वीवर आढळून येतात, बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही ग्रहावर आपल्याला जीवन किंवा सजीव आढळून येत नाहीत। पृथ्वीवर हवा, पाणी जर नसलं तर जीवन शक्य नाही। पृथ्वीवर सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे हवा आहे, पाणी आहे आणि त्याच्यामुळेच पृथ्वीवर आपल्याला जगणं शक्य आहे। हवा, पाणी, अन्न असल्यामुळेच आपल्याला इथं जगणं शक्य आहे। आता जीवनाला आधार देणारा एकमेव ज्ञात ग्रह म्हणजे पृथ्वी। पृथ्वी सोडून बाकी दुसऱ्या कुठल्याही ग्रहावर सजीव आपल्याला असल्याचं आढळून येत नाही। आता आपल्याला या पृथ्वी ग्रहाबद्दल आणखी काही माहिती पाहिजे आहे। पृथ्वीचा आकार कशा पद्धतीचा आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे। आता बघा, पृथ्वीचा आकार जो आहे तो जवळजवळ चेंडू सारखा आहे, गोल आहे। तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल, पृथ्वीचा आकार हा गोल चेंडू सारखा आहे। पण
त्या आकारालाच आपण गोलाकार असं म्हणतो, चेंडू सारखी आहे. या पृथ्वीचा बघा हा जो आहे तो उत्तर ध्रुव नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल दक्षिण ध्रुव. त्या बाजूला पृथ्वी थोडी चपटी आहे. जरी आपण अंतराळातून वरून जर पाहिलं तर पृथ्वी जशी आपल्याला एक चेंडू सारखी गोल दिसते, पण खरोखर ऍक्च्युअल मध्ये पृथ्वी तशी नसून दोन्ही ध्रुवावर पृथ्वी थोडी तिचा आकार थोडा चपटा आहे. अशा पद्धतीचा आहे. उत्तर ध्रुवावर आणि नॉर्थ पोल आणि दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ पोल इथं पृथ्वी थोडी चपटी आहे. अशा पद्धतीची आहे. वरतून पाहिल्यानंतर पृथ्वीचा आकार गोलाकार दिसतो, पण तसं नसून थोडी चपटी असल्याचं आपल्याला दिसून येतं. अवकाशातून जर स्पेसमधून जर पृथ्वीला पाहिलं तर पृथ्वी ही निळ्या रंगाच्या चेंडू सारखी दिसते. आता पृथ्वीचा रंग निळा असण्याचं कारण, आता बघा हा बराचसा भाग तुम्हाला जास्तीत जास्त भाग निळा दिसतो. हे निळं जे आहे ना हे पूर्ण पाणी आहे. आपण भूगोलाच्या अभ्यासामध्ये पाहिलं असेल, पृथ्वीवर पाण्याचा जर भाग पाहिला आपण तर पाणी 71% असतं आणि जमीन 29% असते, बरोबर. मग स्पेसमधून अवकाशातून जर वरतून पाहिलं, दुरून पाहिल्यानंतर जास्तीत जास्त भाग पाण्याचा असल्यामुळं तो भाग आपल्याला निळसर दिसतो. त्याच्यामुळं पृथ्वी ही वरून पाहिल्यानंतर निळ्या रंगाच्या चेंडू सारखीच दिसते. अलग लक्षात. अंतराळातून जर पृथ्वीला पाहिलं तर पृथ्वी आपल्याला चेंडू सारखी दिसते, निळ्या रंगाच्या चेंडू सारखी. आता पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? आपण आता पाहिल्याप्रमाणे पृथ्वीचं जे काही क्षेत्रफळ आहे पूर्ण पृष्ठभागापैकी त्याच्या 71% भाग पाण्यानं, वॉटर, सगळं आपण जर पाहिलं, नद्या, नाले, तलाव, मोठे मोठे धरणं आणि त्याच्यापेक्षा मोठे समुद्र, महासागर यानं जवळजवळ 71% भाग पाण्यानं व्यापलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग राहिला भाग फक्त 29% भाग जमिनीनं व्यापलेला आहे. म्हणजे बघा जवळजवळ 29 दोन्ही 58 आणि वर 12 म्हणजे बघा दुपटीपेक्षा सुद्धा 2.5 पट भाग, जमिनीच्या 2.5 पट भाग हा पाण्यानं व्यापलेला आपल्याला जवळजवळ दिसून येतो. त्याच्यामुळं जर वरतून पाहिल्यानंतर फक्त थोड्या भागातच तुम्हाला पृष्ठभागावर जमीन किंवा मग पर्वत, टेकड्या, झाडे वगैरे दिसतील, बाकी सर्व भागामध्ये तुम्हाला पाणी दिसेल. मग या पाण्याला वरतून पाहिल्यानंतर त्याचा रंग निळा दिसतो आणि त्याच्यामुळे पृथ्वीला वरतून पाहिल्यानंतर निळा ग्रह आहे असं सुद्धा म्हणतात. अंतराळवीर ॲस्ट्रॉनॉट जे असतात ते अवकाशातून जेव्हा पृथ्वीकडे पाहतात तेव्हा जास्त पाणी असल्यामुळं पृथ्वी निळ्या रंगाची दिसते. पृथ्वी निळ्या रंगाची दिसते म्हणूनच पृथ्वीला निळा ग्रह, ब्ल्यू प्लॅनेट असं सुद्धा म्हणतात. अलग लक्षात ठेवा, ही आकडेवारी एकदम अशी महत्वाची आहे. पृथ्वीचा पाण्याचा भाग 71% आहे आणि जमिनीचा भाग फक्त 29% आहे. जे काही पृथ्वीचं पूर्ण क्षेत्रफळ आहे त्याच्या 71% भागावर फक्त आपल्याला पाणी दिसून येतंय. आणि आपल्याला जमीन राहण्यायोग्य किंवा शेती वगैरे असा जो काही प्रदेश असतो तो पण त्याच्यामध्ये पण डोंगर, आले, पर्वत, टेकड्या अशा सर्व गोष्टी फक्त 29% भागामध्ये आहेत. या गोष्टी एकदम तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीनं. पाण्याचा भाग 71% आहे, जमिनीचा भाग फक्त 29% आहे आणि अवकाशातून जर पाहिलं तर पाण्याचा भाग जास्त असल्यामुळं पृथ्वी आपल्याला निळ्या रंगाची दिसून येते आणि त्याचा गोलाकार भाग असल्यामुळे ती एकदम अशी निळ्या चेंडू सारखी आपल्याला दिसून येते. आता बघा याच्या पुढचा पार्ट जर विचारला आपण तर पृथ्वीवर जमीन आणि पाणी, आता ते कशा पद्धतीनं आपल्याला दिसून येतं त्याचे पृथ्वीवरचे मुख्य 2 भाग आपल्याला दिसून येत आहेत. पाणी जे आहे ते कशा पद्धतीनं कशा रूपामध्ये आपल्याला दिसेल आणि जी जमीन आहे ऍक्च्युअल 29%, तर त्या 29% भागावर आणखी आपल्याला काय दिसून येतं ते आपण पाहूया. सुरुवातीला आपण जमिनीवर जी हा 29% भाग आहे त्याच्यामध्ये काय आहे ते बघा. जमिनीमध्ये सगळ्यात महत्वाचं पर्वत, माउंटेन्स, बाकी मग मैदाने, प्लेन्स जो सपाट प्रदेश आहे मैदानासारखा, पठारे,
पठाराचा प्रदेश, परत काही वाळवंट आहेत, डेझर्ट्स, वाळवंटाचा प्रदेश, आणि परत जंगल. या सर्व गोष्टींची जर आपण या सगळ्या एरिया जर बघितला तर तो फक्त 29% आहे. म्हणजे जमीन जी आहे त्याच्यामध्ये पर्वत आले, मैदानं आली, पठारं आली, वाळवंट, जंगल, या सगळ्या गोष्टी फक्त 29% भागामध्ये असलेले आपल्याला दिसून येतं. बाकी 71% भागामध्ये फक्त आहे पाणी. मग त्या पाण्यामध्ये मोठे मोठे आपले हे महासागर, समुद्र, नद्या, तलाव आणि छोटी छोटी तळी असतात, तलाव असतात, छोट्या छोट्या नद्या असतात. या सगळ्यांचं जर तुम्ही क्षेत्रफळ बघितलं तर ते 71% एवढं क्षेत्रफळ पाण्यानं व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. जीवनासाठी जमीन आणि पाणी दोन्ही आवश्यक आहे. पण जमिनीवर काय असेल तर त्याच्यामध्ये पर्वत असतील, मैदान असतील, वाळवंट असेल, जंगले असतील, आणि जे काही आपलं पाणी आहे वॉटर, त्याच्यामध्ये महासागर, समुद्र, नद्या, तलाव, छोट्या छोट्या नद्या, तळी, याचा सगळ्याचा जर आपण बेरीज केली तर ती जवळजवळ 71% भागामध्ये फक्त आपल्याला पाणी दिसून येतं. ही आपल्या पृथ्वीवरचं जमीन आणि पाणी, पृथ्वीचा आकार, पृथ्वीचा वरतून पाहिल्यानंतर रंग, या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता पुढं आपल्याला पृथ्वीवरच्या खंडाबद्दल माहिती पाहिजे आहे. पृथ्वीवर जे काही असे मुख्य खंड आहेत, अनेक देशांचा, अनेक भागांचा मिळून एक खंड, असे आपल्याला पृथ्वीवर जवळजवळ 7 खंड बघायला मिळतात. पृथ्वीवर 7 खंड आहेत. त्याच्यामध्ये आपण थोडक्यात त्याच्याबद्दलची माहिती पाहू. बघा, तुम्हाला या नकाशाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. हा जो काही मोठा भाग दिसत आहे तो आशियाचा भाग आहे. हा आशियाचा भाग, त्याच्यावर हा ग्रीन कलर दिसतोय तो युरोप. परत हा आफ्रिका, ब्ल्यू कलर मध्ये आफ्रिका, आणि इकडं हा ऑस्ट्रेलिया. परत ही साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, आणि हा अशा पद्धतीनं हे जे काही 7 खंड आहेत, हे तुम्हाला खंड तिथं दिसून येत आहेत. हा शेवटी जो दक्षिण ध्रुवाकडे आहे तो अंटार्क्टिका खंड आहे. आता या खंडाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पाहिलं तर सर्वात मोठा खंड आहे आशियाचा खंड. आशिया खंड हा सर्वात मोठा खंड आहे. बघा, त्याच्यामध्ये आशिया खंडामध्ये जर आपण काही मुख्यतः देश पाहिजे म्हणलं तर त्या आपल्या आशिया खंडामध्ये चीन, जपान, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अशा पद्धतीचे देश आशिया खंडात आहेत. आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या याच आशिया खंडात राहते. त्याचं कारण म्हणजे आपल्या जगामध्ये जे काही सगळ्यात टॉपचे 2 देश आहेत लोकसंख्येच्या बाबतीत, चीन आणि भारत, ते दोन्ही देश आहेत आशिया खंडामध्ये. म्हणजे नक्कीच आशिया खंडाची लोकसंख्या सगळ्यात जास्त असणार, आणि आशिया खंडाचं क्षेत्रफळ सुद्धा सगळ्यात जास्त आहे असं आपल्याला दिसतं. आता याच्यामध्ये बघा, त्याच्यानंतर आशिया खंड जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड आहे. म्हणून आशिया खंड हा सर्वाधिक मोठा, सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड आहे असं आपण म्हणू शकतो. आफ्रिका हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड आहे. हा जो काही तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये एरिया दिसत आहे तो आफ्रिका खंडाचा आहे, आणि तो जगातील दुसऱ्या मोठ्या क्रमांकाचा देश आहे. आता या आशिया खंडाचं क्षेत्रफळ जर पाहिलं अशा पद्धतीनं 4,45,79,000 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे आशिया खंडाचं. तो आशिया खंड 7 खंडापैकी सगळ्यात मोठा आहे. आता याचा जर एक उतरता क्रम आपण लक्षात ठेवायचा म्हणलं तर आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, आणि सगळ्यात लहान ऑस्ट्रेलिया. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं यांचा क्रम अशा पद्धतीने लागतो. आता त्याच्यानंतर उत्तर अमेरिका खंडाबद्दल आपण माहिती पाहूया. उत्तर अमेरिका खंडामध्ये अनेक जंगल आहेत आणि तलाव सुद्धा आहेत. दक्षिण अमेरिका खंडामध्ये ॲमेझॉन वर्षावन आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये आपण हा युरोप खंड तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. युरोप खंड अनेक विकसित देश आहेत. हे विकसित देश आजच नसून मागच्या 400-500 वर्षापासून युरोप खंड
त्यांच्या युरोप खंडातील राष्ट्रांनी जगावर कशा पद्धतीचं राज्य केलं ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. युरोपमध्ये अनेक विकसित देश आहेत. आपण थोडक्यामध्ये खंडामध्ये देश कोणते कोणते आहेत ह्या सुद्धा गोष्टीची माहिती पाहणार आहोत. आता हा ऑस्ट्रेलिया जो खंड आहे तो सर्वात लहान खंड आहे. ऑस्ट्रेलिया खंड हा सर्वात लहान खंड आहे तो या ठिकाणी. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असे एक 3-4 देश आहेत त्या खंडामध्ये, पण क्षेत्रफळाच्या दृष्टीनं तो सगळ्यात लहान खंड आहे. आणि अंटार्क्टिका खंड म्हणजे सर्वात थंड खंड, तो हा साऊथ पोल दक्षिण दिशेला जो आहे सगळ्यात शेवटी, तिथं तुम्हाला जीवसृष्टी बिलकुल आढळणार नाही. तिथं जर काही फक्त संशोधन वगैरे करायचं असेल तर एक संशोधकांना तिथं जाण्यासाठी परवानगी आहे, बाकी कुणालाही तिथं जाण्यासाठी परवानगी नाही. अशा पद्धतीनं आपण जे काही 7 खंड आहेत त्याच्याबद्दल महत्वाची माहिती पाहिलेली आहे. सर्वात मोठा खंड आशिया, ज्याच्यामध्ये भारत, चीन, जपान, श्रीलंका, रशिया असे मोठे मोठे राष्ट्र आहेत. सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया, एकदम शेवटी आहे तो. आणि सर्वात थंड खंड अंटार्क्टिका, म्हणजे हा दक्षिण ध्रुवाच्या लगत असलेला अंटार्क्टिका खंड. अशा पद्धतीचे हे 7 खंड आहेत. या 7 खंडामध्ये जे काही महत्वाची राष्ट्र आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. भारत, चीन, जपान, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, रशिया, भूतान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया अशा पद्धतीची ही सर्व राष्ट्र आशिया खंडामध्ये आहेत. आणि आशिया खंड हा जगातील सगळ्यात मोठा खंड आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा खंड आहे आफ्रिका. 2 नंबरचा खंड आहे आफ्रिका. त्याच्यामध्ये इजिप्त येतो, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, केनिया, लिबिया, टांझानिया अशा प्रकारचे राष्ट्र दक्षिण आफ्रिका आफ्रिका खंडामध्ये येत आहेत. आफ्रिका खंडामध्ये दक्षिण आफ्रिका हा एक देश आहे. त्याच्यानंतर हा उत्तर अमेरिका, जो तुम्हाला येलो कलरमध्ये दिसत आहे, पिवळ्या कलरमध्ये, तो उत्तर अमेरिका. आणि त्याच्यातील मुख्य देश आहेत अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, क्युबा अशा पद्धतीचे, पनामा, हे जे काही राष्ट्र आहेत ते उत्तर अमेरिका या खंडामध्ये येतात. त्याच्यानंतर आपण दक्षिण अमेरिका खंडामध्ये कोणते देश आहेत ते पाहूया थोडक्यात. ब्राझील, अर्जेंटिना, चिली, पेरू, व्हेनेझुएला हे जे काही राष्ट्र आहेत ते दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतात. हे आपल्याला याच्यामध्ये आणखी देश आहेत, पण मी तुम्हाला फक्त मुख्य देश त्याच्यातले सांगत आहे. युरोप खंडामध्ये इथं जसं त्यांनी सांगितलं अनेक विकसित देश युरोप खंडात आहेत. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन हे राष्ट्र जे आहेत ते युरोप खंडामध्ये आहेत. आणि सगळ्यात शेवटी ऑस्ट्रेलिया खंड आहे. त्या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे आणि फिजी आणि पापुआ न्यू गिनी असे मुख्य राष्ट्र आहेत. आणि शेवटीचा जो अंटार्क्टिका दक्षिण ध्रुवाला लगत चिटकून आहे त्या खंडावर एकही देश नाही. तेथे कायमस्वरूपी लोक राहत नाहीत. फक्त विविध देशाचे जे काही शास्त्रज्ञ असतात ते संशोधनासाठी तिथे जातात आणि काही काळ राहतात. कायमची लोकवस्ती त्या ठिकाणी राहू शकत नाही. अशा पद्धतीचा हा अंटार्क्टिका खंड आहे. आता ह्या खंडामध्ये आपण सर्व 7 खंडांची माहिती पाहिलेली आहे. त्याचे आपण क्षेत्रफळानुसार क्रम पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने या खंडाबद्दल आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. त्या खंडातले मुख्य राष्ट्र आपण सुद्धा पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर येतो आपल्याला महासागराबद्दल सुद्धा माहिती पाहणं गरजेचं आहे. आता बघा, हे महासागराबद्दल जर माहिती पाहताना पृथ्वीवर अतिशय मोठ्या खाऱ्या पाण्याच्या साठ्यांना महासागर म्हणतात. महासागरातलं पाणी हे खारं असतं असं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पृथ्वीवर जे अतिशय मोठ्या खाऱ्या पाण्याचे साठे असतात त्यांनाच महासागर म्हणतात. आणि पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहेत. त्याच्याबद्दल आपण या चार्टमध्ये थोडक्यात माहिती पाहूया. सगळ्यात मोठा महासागर प्रशांत महासागर, पॅसिफिक ओशियन. प्रशांत महासागर सर्वात मोठा आहे. जगातील सर्वात मोठा आणि सर्वात खोल अनेक बेट आहेत, अनेक ज्वालामुखी या महासागरावर आपल्याला बघायला मिळतात. सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर. त्याच्यानंतर येतो अटलांटिक महासागर. आणि हा अटलांटिक महासागर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे. हा अटलांटिक महासागर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे आणि युरोप, आफ्रिका आणि अमेरिका खंडांना जोडतो. मागच्या आपल्याला याच्यामध्ये बघा, युरोप,
आफ्रिका आणि अमेरिका या खंडांना जोडणारा हा 2 नंबरचा जगातला मोठा अटलांटिक महासागर. हिंदी महासागर, हिंदी महासागर हा तिसरा मोठा महासागर आहे. भारताच्या इंडिया या नावावरून त्याला हिंदी महासागर हे नाव ठेवलेलं आहे. भारताच्या नावावरूनच त्याला नाव ठेवलेलं आहे. भारताच्या दक्षिणेला आहे आणि त्याचं नाव जे आहे ते भारताच्या नावावरूनच पडलेलं आहे. चौथा महासागर दक्षिणी महासागर अंटार्क्टिका भोवती आहे. मगाशी आपण पाहिलं हा जो अंटार्क्टिका आहे त्याच्या भोवती जो महासागर आहे तो दक्षिण महासागर त्याला म्हणतात. येथे खूप थंडी असते. अंटार्क्टिकाच्या खंडाभोवती पसरलेला हा महासागर आहे. आणि आर्क्टिक महासागर, आर्क्टिक महासागर सर्वात लहान महासागर हा वरच्या बाजूला एकदम उत्तर दिशेला आर्क्टिक महासागर दिसतो. सर्वात लहान आहे, उत्तर ध्रुवाजवळ आहे आणि वर्षभर हा महासागर जो असतो तो बर्फाने झाकलेला असतो. हा आर्क्टिक महासागर उत्तर दिशेला. आलं का लक्षामध्ये? आपण या महासागराबद्दल अशी माहिती पाहिलेली आहे. सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर, 2 नंबरचा महासागर अटलांटिक महासागर, 3 नंबरचा महासागर हिंदी महासागर भारताच्या दक्षिण दिशेला जो आहे तो, दक्षिणी महासागर अंटार्क्टिका खंडाभोवती एकदम दक्षिण दिशेला असतो आणि आर्क्टिक महासागर म्हणजे एकदम उत्तर दिशेला, तिथे वर्षभर बर्फ असतो आणि सगळ्यात छोटा महासागर आहे. अशा पद्धतीने आपण महासागराबद्दल सुद्धा माहिती पाहिलेली आहे. सर्वात मोठा महासागर त्यांचं क्रमाने जर लक्षात ठेवायचं म्हणलं तर प्रशांत महासागर आणि सर्वात लहान महासागर आर्क्टिक महासागर एकदम उत्तर ध्रुवाला आहे. भारताच्या दक्षिणेला असलेला जो महासागर आहे तो हिंदी महासागर. भारताच्या दक्षिणेला जो आहे तो बघा हा इथं भारत आणि हा जो आहे तो हिंदी महासागर. अंटार्क्टिका खंडाभोवती पसरलेला दक्षिण महासागर आणि उत्तर ध्रुवाजवळ आहे तो आर्क्टिक महासागर. आली का लक्षात महासागराबद्दलची माहिती? आपण खंडाबद्दल माहिती पाहिलेली आहे, महासागराबद्दल माहिती पाहिलेली आहे. प्रशांत महासागर सगळ्यात मोठा आणि आर्क्टिक महासागर सगळ्यात लहान. आता आपल्याला पृथ्वीचं महत्त्व काय आहे, पृथ्वी आपल्यासाठी कशा पद्धतीने महत्त्वाची आहे बघा. बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही ग्रहावर तुम्हाला सजीव जीव सृष्टी आढळत नाही, फक्त पृथ्वीवर आढळते. त्याचं कारण पृथ्वीवर राहण्यासारखं वातावरण, तापमानही आपल्याला जेवढं लागतं तेवढं आहे, थंडीही आपल्याला जेवढी लागते तेवढी आहे. मग पृथ्वीवर आपल्याला काय काय खालील महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती पाहिजे आहे. माणसाला जगण्यासाठी हवा, पाणी, अन्न या सर्व गोष्टी लागतात आणि त्या गोष्टी आपल्याला पृथ्वीवर उपलब्ध आहेत. श्वास घेण्यासाठी हवा आहे, पिण्यासाठी पाणी आहे, खाण्यासाठी अन्न आहे आणि या 3 गोष्टी राहण्यासाठी जमीन आहे. या 3-4 गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळं पृथ्वीवर आपल्याला ज्या काही जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पृथ्वीवर उपलब्ध आहेत. पृथ्वीवर बघा जमीन जी आहे त्या जमिनीवर जंगले आहेत, प्राणी आहेत आणि जी माणसाला वेगवेगळी खनिजे लागतात ती खनिजे सुद्धा आपल्याला या पृथ्वीवर उपलब्ध आहेत. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश, जो काही सूर्यप्रकाश लागतो बघा, जर कंटिन्यू अंधार असेल त्याही वातावरणामध्ये माणूस राहू शकत नाही आणि भरपूर टेम्परेचर असेल त्याही वातावरणात माणूस राहू शकत नाही. त्याच्यामुळे जीवनासाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश सुद्धा पृथ्वीवर आपल्याला उपलब्ध होतो. पृथ्वीशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. म्हणजे जे काही दुसरे ग्रह आहेत त्या ग्रहावर माणूस जिवंत राहू शकत नाही. माणसाला जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी पृथ्वी हा फक्त एकमेव ग्रह आहे. कारण त्याच्यावर माणसाला ज्या ज्या आवश्यक गोष्टी लागतात त्या सर्व आवश्यक गोष्टी आपल्याला पृथ्वीवर मिळतात. पाणी, हवा, जमीन, अन्न या सर्व गोष्टी आपल्याला पृथ्वीवर मिळतात. त्याच्यामुळे पृथ्वीचं आपल्या आयुष्याच्या दृष्टीनं, जीवनाच्या दृष्टीनं किंवा या पूर्ण सजीव सृष्टीच्या आयुष्यामध्ये पृथ्वी हा ग्रहाचं भरपूर असं महत्त्व आहे. आता या पृथ्वी सगळ्यांना आपण राहू शकतो याचा अर्थ जसं आपल्यासाठी घर असतं तसंच या पूर्ण सजीव सृष्टीसाठी पृथ्वी ही एक घरच आहे. त्या घराचं संरक्षण करणं सुद्धा सगळ्यांचं आपलं कर्तव्य आहे. मग पृथ्वीचं संरक्षण कसं करावं हा सुद्धा एक आपल्याला विषय समजून घेतला पाहिजे. पृथ्वीचं संरक्षण कशा पद्धतीनं करायचं बघा. या गोष्टी जर पाहायच्या असतील तर चांगल्या सवयी म्हणजे अधिक झाडं लावणं हे आपल्याला सगळ्यांना, कारण झाडं लावली तर आपल्याला त्याच्यापासून ऑक्सिजन मिळेल, त्याच्यापासून पाऊस पडेल, पाऊस पडल्यानंतर मग सगळीकडे
आपल्याला सगळ्यांना शेती कृषी प्रधान देश असल्यामुळं भरपूर जे काही खाण्यासाठी अन्न लागतं ते अन्न मिळेल अशा पद्धतीनं झाडं लावणं हे सगळ्यांसाठी एकदम कंपल्सरीच असल्यासारखं आहे किंवा झाडं लावणं एकदम गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पाण्याची बचत करा. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना वाटेल की पाणी तर 71% आहे, काय गरज आहे पाण्याची बचत करायची. पण पाण्याची बचत करणं गरजेचं आहे, कारण पिण्यायोग्य पाणी कमी आहे. जरी पूर्ण पाणी 71% पाणी जमिनीवर असेल तरी त्याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी किती आहे. कारण महासागराचं पाणी खारट असतं आणि ते पाणी काय आपल्याला पिण्याच्या योग्यतेचं नाही. त्याच्यामुळं जे पाणी आहे उपलब्ध पिण्यायोग्य, नदी असतील, छोटे छोटे तलाव असतील, हे पावसाचं पडणारं पाणी जे की महासागराच्या व्यतिरिक्त, आता जर आपण ते पाहिलं तर त्याचं पर्सेंटेज म्हणलं तर 71% मध्ये जवळजवळ 70-80% तर पाणी महासागरातच असणार आहे. आपल्याला पिण्यायोग्य पाणी किती असेल, त्याच्यामुळे जे पाणी आहे त्याची बचत करणं गरजेचं आहे. बघा, सगळा परिसर स्वच्छ ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामधून परिसर जर घाण झाला तर नक्कीच प्रदूषण वाढेल आणि त्याच्यामधून पृथ्वीचं हळूहळू अस्तित्व नष्ट होऊ शकतं. त्याच्यामुळं पृथ्वीला चांगलं ठेवण्यासाठी, पृथ्वीची लाईफ वाढवण्यासाठी तो परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, कारण प्लास्टिकमुळं नक्कीच पर्यावरणाला धोका होतो आणि सगळी आपलं प्रदूषण बिघडू शकतं. त्याच्यामुळं प्लास्टिकचा वापर कमी करणं गरजेचं आहे. कचऱ्याचा पुनर्वापर करणं गरजेचं आहे. कचऱ्याचा पुनर्वापर करून त्याच्यापासून नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी त्याचा परत रिसायकल करणं गरजेचं आहे. वीज वाचवली पाहिजे, कारण ही जी काही आपल्याला एक निसर्गाकडून मिळणारी संसाधनं आहेत याचा आपण जपून वापरला केला पाहिजे. पाणी, वीज या गोष्टींचा. हवा आणि पाणी प्रदूषित करू नका. हवा आणि पाणी प्रदूषित करू नका. जे काही हे आपण औद्योगिकरण पाहिलं, कारखाने वगैरे, त्याच्यामधून कारखान्यामधून किंवा वेगवेगळ्या फॅक्टरीमधून पाणी पण घाण निघतं, वर वायू सुद्धा प्रदूषण होतं. त्याच्यामुळं हवा आणि पाणी प्रदूषित करू नका. अशा प्रत्येक आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण पृथ्वीचं संरक्षण करू शकतो. प्रत्येक व्यक्तीची छोटी कृती ही पृथ्वीच्या संरक्षणासाठी मोठा बदल घडवू शकते. अशा पद्धतीने आपण पृथ्वीचं संरक्षण केलं पाहिजे. आपण आता थांबूया. बाकीचा जो काही याच्यातला थोडा पार्ट राहिला आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.